These are the pairs of angles formed by the transversal and two lines and their transversal. दोन लाइन्स आणि एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यानंतर तयार झालेल्या पेअर्स ऑफ अँगल्स आपण बघितलेले आहेत. समजा आता हे जे काही दोन लाइन्स आहेत, ह्या दोन लाइन्स जर पॅरलल असतील, हे जे दिलेल्या जे दोन लाइन्स आहेत, गिवन टू लाइन्स, समजा ते पॅरलल असतील तर काय घडेल चला बघूया. समजा या दोन लाइन पॅरलल्स आहेत आणि हे त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. line L and line M. Line L parallel to line M and N is their transversal. जर दिलेल्या दोन लाईन जर का पॅरलल असतील तर आता या ठिकाणी जे नाव दिलेले आहेत तेच नाव आपण या ठिकाणी देणार आहोत. A B C D E F G and H. तेच नाव देऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर दोन लाईन जर पॅरलल असतील आणि त्यांना एका ट्रान्सव्हर्सलने जर का इंटरसेक्ट केलं असेल तर तयार होणारे जे काही पेअर्स ऑफ अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स असतील, अल्टरनेट अँगल्स असतील आणि पेअर ऑफ इंटरनेट अँगल्स असतील, त्यांच्यात काय रिलेशन असतं ते रिलेशन आपण बघूया. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक ऍक्टिव्हिटी सुद्धा दिलेली आहे. त्या ऍक्टिव्हिटीच्या सहाय्याने आपण बघूया की त्यांच्यामध्ये काय रिलेशन असतं. समजा ह्या दोन लाईन्स आहेत, लाईन L and line M. These are the parallel lines and line N is their transversal. लाइन N ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. तर ह्या ठिकाणी तयार होणारे जे काही करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, आता बघा, आता हा जो अँगल आहे ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूला किंवा एका साइडला असलेला जे काही अँगल्स असतात आणि अबोव द गिवन लाइन ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साइडला किंवा राइट साइडला, या ठिकाणी आपण सुरुवातीला बघणार आहोत ट्रान्सव्हर्सलच्या राइट साइडला आणि दिलेल्या लाईनच्या वरती तयार होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल असतात त्यांच्याविषयी. म्हणजे हा जो अँगल आहे, ह्या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे तर हा आहे. तर बघूया आता ह्या ठिकाणी हा जो अँगल आहे, ह्या अँगलचं जे मेजर आहे ते आपण कट करून घेतलेला आहे. तेवढ्याच अँगलचा हा तेवढ्याच मेजरचा अँगल आहे का बघूया. या ठिकाणी जर फिट होत असेल तर आपण समजूया की दोघा अँगलचं मेजर हे इक्वल आहे. या ठिकाणी परफेक्ट फिट झालेला आहे. याचा अर्थ काय की ह्या अँगलचा जेवढं मेजर आहे तेवढ्याच मेजरचा हा अँगल आहे. म्हणजे दोन्ही अँगल्स हे इक्वल मेजरचे आहेत. मीन्स बोथ अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आपण या पद्धतीने दाखवू शकतो. पेअर करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग आर ऑफ इक्वल मेजर्स. इकडचे आपण जे आता एक पेअर आपण बघितली तशीच दुसरी पेअर आपण बघूया. दुसरी पेअर आहे ही बघा खालची. आता ह्या अँगलचं जे काही मेजर आहे ते मेजर एवढं आहे. आता याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे हा आहे. बघूया फिट होतं का. या ठिकाणी परफेक्ट फिट होत आहे. याचा अर्थ काय झाला, ही जी काही पेअर आहे करस्पॉन्डिंग अँगलची हे सुद्धा इक्वल मेजरचे आहे. कारण याचं जेवढं मेजर आहे तेवढंच याचं मेजर आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी हा जो काही कट केलेला भाग आहे हा बरोबर फिट बसत आहे. ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला किंवा लेफ्ट राइट साइडला आपण जे काही दोन पेअर बघितल्या करस्पॉन्डिंग अँगलच्या, त्याच्यावर आपलं लक्षात आलं की पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगलचे जे मेजर असतं ते इक्वल असतं. आपण दुसऱ्या पद्धतीने सांगू शकतो की पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. या ऍक्टिव्हिटी वरनं आपल्याला जसं पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात किंवा इक्वल मेजरचे असतात ते आपल्याला समजलं. ते आपण कसं लिहिणार, अँगल A इज इक्वल टू अँगल E, अँगल B इज इक्वल टू अँगल F and अँगल D इज इक्वल टू अँगल H and अँगल C इज इक्वल टू अँगल G. जे करस्पॉन्डिंग अँगलचे जे काही मेजर्स असतात ते इक्वल्स असतात किंवा करस्पॉन्डिंग अँगल जे पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून आपण या पद्धतीने लिहू शकतो. पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स, त्याच्यापैकी इंटरनेट अँगल बघूया, त्याची ऍक्टिव्हिटी बघूया. आपण अल्टरनेट अँगल्स कसे ओळखायचे, क्रॉस किंवा सरळ झेड किंवा उलटा झेड, दोन्ही आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला सोपं वाटेल त्या पद्धतीने आपण ती ट्रिक्स वापरायची आहे. बघा या ठिकाणी जर मी क्रॉस असं लक्षात घेतला तर क्रॉस म्हणजे या ठिकाणी हा अँगल येईल
ह्या अँगलचा जो काही मेजर आहे तो मेजर आणि त्याचा अल्टरनेट अँगल जो आहे त्याचा मेजर, म्हणजे दोघांचे मेजर्स कसे असतात ते आपण बघूया. बघा, याचा अल्टरनेट अँगल हा आहे. आता हा जो कट केलेला भाग आहे आपण इथे लावून बघूया फिट होतो का. बघा, फिट झालेला आहे. का फिट झाला? कारण दोघांचे मेजर्स इक्वल आहेत. त्याच पद्धतीने इकडचे अल्टरनेट अँगल बघू आपण. हे दोघं इक्वल मेजरचे आहेत. हा अँगलचा अल्टरनेट अँगल कुठं असेल? ते इकडे असेल, ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साइडला. सर बघा, याचा जेवढा मेजर आहे तेवढं याचा आहे का जरा आपण बघूया. फिट झालेला आहे, म्हणजे दोघांचा मेजर सुद्धा इक्वल आहे. याचा अर्थ काय की इंटेरियर अल्टरनेट अँगल जे आहे त्यांचे मेजर सुद्धा इक्वल असतात. दॅट मीन्स द पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. ते कॉन्ग्रुएंट असतात कारण त्यांची मापही किंवा त्यांचे मेजर्स हे इक्वल असतात. म्हणून आपण कसं लिहू शकतो या ठिकाणी पुन्हा. आता अँगल सी आणि अँगल ई हे पेअर ऑफ इंटेरियर अँगलचे आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगलचे आहे. दॅट मीन्स अँगल सी इज इक्वल टू अँगल ई, अँगल बी इज इक्वल टू अँगल एच. आपण या ठिकाणी बघा, अँगल सी इज इक्वल टू अँगल ई and angle B is equal to angle H, interior alternate angle. त्याच्यानंतर pairs of exterior alternate angles, ते सुद्धा आपण ऍक्टिव्हिटीच्या सहाय्याने बघूया त्यांचे मेजर्स हे सेम असतात की नाही. क्रॉस तुमच्या लक्षात असेल, असा क्रॉस लक्षात ठेवा. या ठिकाणी बघा, हा क्रॉस म्हणजे काय, हा जो काही एक्सटेरियर अँगल आहे, हा जो काय अँगल आहे याचा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कुठे आहे तर हा आहे. तर बघा दोघांचे मेजर्स सेम आहेत का बरोबर बघू आपण. हा जो काही कट केलेला भाग आहे अँगलचा तेवढाच मेजर इकडचा एक्सटेरियर पार्टचा आहे का बघूया. फिट बसता आहे, म्हणजे काय, हे दोघांचे जे काही मेजर्स आहेत ते सुद्धा इक्वल आहेत. दीज आर द पेअर्स ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. जसे हे दोन एक्सटेरियर अँगल आहेत यांचे मेजर्स इक्वल आहेत म्हणजे ते कॉन्ग्रुएंट आहेत. तसेच दुसरे पेअर आपण बघूया. दुसरी पेअर, हा जो काय अँगल आहे याचा एक्सटेरियर अँगल कुठे येईल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल इकडे. बघा, जेवढा ह्या अँगलचा मेजर आहे तेवढंच ह्या अँगलचं मेजर आहे, म्हणून त्या ठिकाणी तो फिट झालेला आहे. आपल्याला काय सांगता येईल की अल्टरनेट एक्सटेरियर अँगल जे आहे ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, त्यांचे मेजर सुद्धा इक्वल असतात. म्हणून आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, अँगल डी इज इक्वल टू अँगल एफ अँड अँगल ए इज इक्वल टू अँगल जी. मीन्स अँगल डी अँड अँगल एफ these are the exterior alternate angles and angle A and angle G are exterior alternate angles. The pairs of exterior alternate angles are congruent. का, त्यांचे मेजर्स हे इक्वल असतात म्हणून. त्याच्यानंतरचा पेअर आहे इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स, तर इंटेरियर अँगलच्या बाबतीत आपण बघूया. आता एकाच ट्रान्सव्हर्सलचा एकाच साइडला, म्हणजे आता राईट साइडचा विचार करू आपण, राईट साइडला असलेले आणि दोन लाईनचा मध्ये असलेले अँगल्स. आता हा अँगल एवढा आहे आणि हा जो काही आहे त्याचा इंटेरियर अँगल हा छोटा आहे, म्हणजे दोघांचे जे काही मेजर आहे ते इक्वल नाही. दोघांचे मेजर हे इक्वल नाही. मग काय, तर ज्या वेळेस आपण समजा तुम्ही प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने यांचे जर का अँगल्स मेजर केले प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने, वेगवेगळे पॅरलल लाईन्स काढा, ट्रान्सव्हर्सलची जी काही डायरेक्शन आहे ती प्रत्येक वेळेस चेंज करा आणि इंटेरियर अँगलचं मेजर्स तुम्ही प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने मोजा. तुमच्या असं लक्षात येईल की दोन्ही इंटेरियर अँगलची जर का तुम्ही सम केली तर ती 180 येते. ती किती येते, 180 येते. दॅट्स मीन्स इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे दोघांची ऍडिशन किती येते, 180 डिग्री. Angle B plus angle E is equal to 180 degree and angle C plus angle H is equal to 180 degree. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही दोन अँगल्स आहेत
angle B and angle E, these are the interior angles, and sum of these two interior angles is 180 degree. Also, the angle C and angle H both are interior angles, and sum of both interior angles is 180 degree. That means the interior angles are supplementary. ज्यावेळेस दोन अँगलची ॲडिशन किंवा सम 180 येत असते त्यावेळेस आपण त्यांना सप्लिमेंटरी असं म्हणत असतो. म्हणून इंटेरियर अँगल्स आर supplementary. Some important properties about the parallel lines and their transversal. The first property is when two lines intersect, then the pairs of opposite angles form are congruent. म्हणजे काय की ज्या वेळेस दोन लाईन्सला एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं असेल आणि त्या ठिकाणी जे काही तयार होणारे जे काही अपोजिट अँगल्स असतात दे आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे सेम मेजरचे असतात. आता बघा हे दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यांना ही एक एन ही जी काही ट्रान्सव्हर्सल आहे लाईन एल आणि ट्रान्सव्हर्सल एन ह्या ठिकाणी तयार झालेले हे जे काही अपोजिट अँगल्स आहेत, हा जो काही अँगल आहे याचा अपोजिट अँगल इकडचा आहे बघा. म्हणजे या दोघांची जे काही मेजर्स असतात ते सेम असतात. म्हणजे बघा आता हाच भाग जर इथं लावला तर हा बरोबर फिट बसेल. दॅट मीन्स या दोघांचे जे मेजर आहे ते सेम आहे. त्याच पद्धतीने बघा हा जो काही या ठिकाणी तयार झालेला अँगल आहे याचा अपोजिट अँगल कुठला आहे, हा आहे. या पद्धतीने जे तयार होणारे जे काही व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत त्यांचे मेजर जे असतात सेम असतात. दॅट्स वाय द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर ह्या ठिकाणी हे सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे, हे सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी इज द अँगल्स इन अ लिनियर पेयर्स आर सप्लिमेंटरी. द अँगल्स इन लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. आता आपण लिनियर पेयर विषय आपण बघितलं की ते सप्लिमेंटरी असतात की ज्या दोन अँगलची ऍडिशन किंवा सम ही 180 डिग्री असते त्या अँगल्सला आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी अँगल्स. तर या ठिकाणी बघा हा जो काही एक अँगल आहे त्याच्या सप्लिमेंटरी याचा अँगल इन लिनियर पेयर कुठे आहे, तिकडे आहे. एकाच लाईनवर तयार झालेले जे काही अँगल आहे. तर तुम्ही जर नीट बघितलं की हे दोन अँगल मिळून एक हाफ सर्कल तयार होत आहे. हाफ सर्कलचं मेजर किती असतं, 180 डिग्री असतं. जे काय आपलं हाफ सर्कल असतं त्याचं माप किती असतं, 180 डिग्री असतं. आणि हे काय आहे, अँगल इन लिनियर पेयर आहे. मग हे जे काय अँगल इन लिनियर पेयर आहे, जे लिनियर पेयर अँगल्स आहे हे सप्लिमेंटरी आहेत. कारण दोघांची ऍडिशन किती येते, 180 डिग्री येते. मग तुम्ही हे दोन घ्या, हे दोन घ्या किंवा हे दोन घ्या. बघा या ठिकाणी हा एक अँगल घेतला आणि याच्या सप्लिमेंटरी अँगल कुठे असेल, अँगल इन लिनियर पेयर कुठे असेल, तर आहे. दीज आर दी अँगल्स इन लिनियर पेयर. या ठिकाणी सुद्धा हाफ सर्कल तयार झालेला आहे म्हणजे अँगल्स इन लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. तर थर्ड प्रॉपर्टी आपली दिलेली आहे या ठिकाणी की when one pair of corresponding angle is congruent then all the other pairs of corresponding angles are congruent. की एक पेयर जर का कॉन्ग्रुएंट असेल, समजा या ठिकाणी आपण एक पेयर घेऊया करस्पॉन्डिंग अँगलची. समजा ही एक पेयर जर का कॉन्ग्रुएंट असेल तर उरलेले जे काही पेयर्स आहेत करस्पॉन्डिंग अँगलच्या त्या सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. ही आपल्याला नेक्स्ट प्रॉपर्टी दिली आहे, थर्ड प्रॉपर्टी की व्हेन वन पेयर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रुएंट देन ऑल द रिमेनिंग पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर दिलेले जे काही चार पेयर्स आहेत त्याच्यापैकी कुठलीही एक पेयर जर कॉन्ग्रुएंट असेल तर उरलेले पेयर सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे व्हेन वन पेयर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रुएंट. व्हेन वन पेयर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रुएंट then all the remaining pairs of alternate angles are congruent. alternate angles आपण कुठलेही घ्या. समजा याचा alternate angle कुठे असेल, हा त्याचा alternate angle आहे, alternate interior angle. आपण दोन प्रकारचे alternate angle बघितलेले आहेत, interior alternate angle and exterior alternate angle. दोन पेयर ह्या इंटेरियर अल्टरनेट अँगलचे आहेत आणि दोन पेयर ह्या एक्सटेरियर अल्टरनेट अँगलचे आहेत. असे एकूण 4 पेयर्स आहेत. तर या 4 पेयर्स पैकी कुठली एक पेयर अल्टरनेट अँगलची जर कॉन्ग्रुएंट असेल तर उरलेल्या पेयर सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे समजा ही पेयर जर का कॉन्ग्रुएंट आहे या ठिकाणी तर आपण जर का बाकीच्या बघितल्या त्या सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील. फॉर एक्झाम्पल याची अल्टरनेट
ह्या अँगलचा अल्टरनेट अँगल ह्या, हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असते. उरलेले सर्व कॉन्ग्रुएंट असेल. एक जर पेअर जर का कॉन्ग्रुएंट असेल तर उरलेल्या पेअर सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे व्हेन वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल ऑन द वन साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल इज सप्लिमेंटरी देन द अदर पेअर ऑफ इंटेरियर अँगल इज ऑल्सो सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगलचा आपण दोन पेअर्स बघितलेले आहेत. दोन पेअर्स पैकी समजा एक पेअर जर का सप्लिमेंटरी असेल, जे बघा याचा अल्टरनेट अँगल कुठला आहे, इंटेरियर अँगल कुठला आहे, हा आहे. ह्या अँगलचा इंटेरियर अँगल हा. दोन पेअर पैकी एक पेअर जर का सप्लिमेंटरी असेल तर जी काही उरलेली पेअर आहे ते सुद्धा सप्लिमेंटरी असते. असं आपल्याला ती फिफ्थ प्रॉपर्टी. या पद्धतीने या ठिकाणी प्रॉपर्टीज आपल्याला दिलेल्या आहेत. आपण ऍक्टिव्हिटीच्या साहाय्याने या सगळ्या प्रॉपर्टी प्रूव्ह करू शकतो. तुम्ही सुद्धा एक कार्डशीट घ्या, त्या कार्डशीटवर दोन पॅरलल लाईन काढा, एक ट्रान्सव्हर्सल काढा आणि जे काही अँगल्स आहेत ते अँगल्स कट करा आणि त्यांचे मेजर्स तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावून बघा. कुठले कुठले मेजर्स इक्वल येतात तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिकली त्या ठिकाणी करून बघा. पेज नंबर 14 वर ती ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तुमचं ते जे काही पेअर्स ऑफ अँगल्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टी तुमच्या नक्की लक्षात राहतील. जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत आपल्याला ते लक्षात येत नाही. आता हा जो काही बेसिक पार्ट आहे, हा बेसिक पार्ट घेण्यामागचं कारण असं आहे की याच्या पुढे जे थेरम होणार आहे त्या सर्व थेरम मध्ये तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट जर माहिती असतील तरच तुम्हाला ते थेरम समजणार आहेत आणि तुम्हाला सोडवता सुद्धा येणार आहे. म्हणून हा बेसिक जो भाग आहे पॅरलल लाईनचा हा घेणं मला गरजेचं वाटलं आणि म्हणून हा पार्ट घेतलेला आहे. नेक्स्ट लेक्चर इंटेरियर अँगल थेरम घेणार आहोत. ते इंटेरियर अँगल थेरम मध्ये इक्लिप्सचा एक पॉस्ट्युलेट आहे. ते पॉस्ट्युलेट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ते पॉस्ट्युलेट जर आपल्याला माहित नसेल तर ते थेरम आपल्याला समजणार नाही. ते पॉस्ट्युलेट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि पुढचे जे काय आपलं लेक्चर होणार आहे त्यावेळेस मी इंटेरियर अँगल थेरम घेणार आहे. ते पॉस्ट्युलेट काय असतं बघा. सम ऑफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स इज लेस दॅन टू राइट अँगल्स देन द लाइन्स प्रोड्यूस इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. काय सांगतो इक्लिड आपल्याला की ज्या दोन लाइन्स असतात त्या दोन लाइन्सला जर का एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल आणि त्या ठिकाणी तयार होणारे जे काही इंटेरियर अँगल असतात. आता बघा या ठिकाणी हा एक इंटेरियर अँगल आहे, त्याचे इंटेरियर अँगल आहे, याचे इंटेरियर अँगल हा आहे, हा जो इंटेरियर अँगल आहे याचा इंटेरियर अँगल हा आहे. ह्या इंटेरियर अँगलची जी सम आहे ती लेस दॅन टू राईट अँगल्स. टू राईट अँगल्स म्हणजे काय 180 डिग्री. एक राईट अँगल म्हणजे 90 डिग्री, टू राईट अँगल्स म्हणजे 180 डिग्री. मग ह्या दोन इंटेरियर अँगलची सम जर का 180 पेक्षा कमी असेल तर त्यावेळेस त्याचे लाईन्स आहेत त्या जर का आपण एक्सटेंड केल्या, वाढवल्या, ज्या साईडला ते अँगल्स आहेत त्यावेळेस त्या लाईन्स काय करतील एकमेकांना इंटरसेक्ट करतील. म्हणजे त्या लाईन्स पॅरलल नसतील. जर का इंटेरियर अँगलची सम 180 पेक्षा कमी असेल तर त्याचे काही लाईन्स असतात त्या लाईन्स पॅरलल नसतात, त्या इंटरसेक्टिंग लाईन्स असतात. हे जे पॉस्ट्युलेट आहे या पॉस्ट्युलेटवर आधारित आपला पुढचा थेरम आहे आणि म्हणून हा पॉस्ट्युलेट तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा जे काही माझा व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण इंटेरियर अँगल थेरम घेणार आहोत. तोपर्यंत मला रजा द्या. धन्यवाद.